बोटाचे ठसे न उमटणाऱ्या शेतकऱ्यांना केवायसी कशी करता येणार? कर्जमाफी योजनेतील लाभ योग्य पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ओळख पडताळणी महत्त्वाची आहे. 2026च्या शासन निर्णयात पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक करण्यात आले होते. परंतु वयस्कर व्यक्तींच्या बोटाचे ठसे पूर्वीसारखे स्पष्ट न राहिल्याने किंवा बायोमेट्रिक जुळणी न झाल्यामुळे ही प्रत्यक्ष व्यवहारातील अडचण ठरत होती. अशा शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र प्रक्रिया देण्यात आलेली आहे. आता शासनाच्या माध्यमातून नवीन GR काढण्यात आलेला आहे. बोटांचे ठसे जुळत नसतील तर काय करावे? आपले सरकार सेवा केंद्रावर आधार प्रमाणीकरण करण्याचा प्रयत्न करावा. 3 वेळा प्रयत्न करूनही बोटांचे ठसे उमटले नाही तर केंद्र चालक स्वतःच्या बायोमेट्रिकद्वारे अनॅबल टू ऑथेंटिकेट हा पर्याय निवडतील. त्यानंतर ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने तालुकास्तरीय समितीकडे वर्ग केली जाईल. यानंतर शेतकऱ्याला आपली ओळख किंवा संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून घेणे गरजेचे आहे. प्रकरण तहसील कार्यालयात गेल्यानंतर शेतकऱ्याने आवश्यक कागदपत्रांसह तहसील कार्यालयात जाऊन ओळख पटवणे गरजेचे आहे. विशेषतः आधार कार्ड, बँक पासबुक व 7/12 यांसारखी कागदपत्रे घेऊन जावीत. तालुकास्तरीय समितीने या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण केल्यानंतर आधार प्रमाणीकरण प्रक्रिया अंतिम समजली जाणार आहे. पडताळणी झाल्यानंतर लाभ थेट बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे बोटाचे ठसे न जुळणाऱ्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण झाले नाही म्हणजे कर्जमाफी मिळणार नाही असा निष्कर्ष लगेच काढू नये. त्याऐवजी वरील प्रक्रियेनुसार पुढील पडताळणी पूर्ण करून घ्यावी. अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.